सगळ्यांना नमस्कार. आज आम्ही सायन्स क्लासला स्टार्ट करालो. सो हे आमचं फर्स्ट सायन्स क्लास आहे. सो सगळ्यांना नमस्कार. आणि आता आम्ही इकडं साऊंड चॅप्टर स्टार्ट करू आपण. साऊंड चॅप्टर. येस. तो आमचं फर्स्ट चॅप्टर सायन्स मध्ये कोणचं आहे? साऊंड. तो आता पोरा मला सांगा, तुम्ही कवा आता स्कूलला येतं तुम्हाला कोणची कोणची साऊंड ऐकू येते ती? तुम्हाला बसची साऊंड ऐकू येते? मला ट्रेनची साऊंड ऐकू येते ती. ट्रेनचं साऊंड कसं राहते? थोडं तुम्ही आठवण करून घ्या. आता तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कोणची कोणची साऊंड ऐकू येते? किचन मध्ये कुकरची आवाज येते काय नाही? तुमची मम्मी आता जेवण काय तर तुम्हाला रेडी कराल तर डब्बा बांधला टायमाला तुमचं कुकरचा तुम्हाला आवाज ऐकू येते? होय काय नाही? ऑटोचा आवाज ऐकू येते काय नाही? तो हे सगळं काय आहे ते साऊंड. मी काय म्हणतो ने, ते रिअल लाईफ मध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट सिच्युएशन्स मध्ये डिफरंट डिफरंट एक्झाम्पल्स मध्ये आम्ही साऊंड ऐकतो. एव्हरी काइंड ऑफ इन्स्ट्रुमेंट नाहीतर एव्हरी ऑब्जेक्ट तुम्ही घ्या, त्याची सगळ्यांची साऊंड वेगळं राहते. आता मी तुमच्या संग बोलाले, माझं साऊंड कसं आहे? डिफरंट आहे ने. आता तुमचं कोणतर सर तुमच्या संग बोलायला तर त्यांचे साऊंड डिफरंट राहते. होय काय नाही? तुमची पेरेंट्सची साऊंड वेगळं राहते. तो साऊंड म्हटलं तर तुम्हाला हर एक ऑब्जेक्ट हर एक लिव्हिंग थिंग्स ते काय तुम्ही ऐकू घेऊन घेता नाही ते सगळं तुमचं वेगळं राहते. तर रिअल लाईफ मध्ये तुम्ही लई एक्झाम्पल्स बघता, मी डेली बेसिसवर बघतो. तुम्ही कुठं ते ऑब्जेक्ट्स ला बघितलं तर नाहीतर लिव्हिंग थिंग्स ला बघितलं तुमचं ते साऊंड तुम्हाला ऐकू येते. होय काय नाही? येस. तो साऊंड कोणची साऊंड लई स्लो राहते, तुम्हाला ऐकू पण नाही व्हायले. त्यांना तुम्ही सांगता थोडं जोस, सॉरी, तुम्ही त्यांना सांगता थोडं जोर बोला म्हणून सांगता. कोणची साऊंड एवढी लाऊड राहते म्हटलं तर तुम्हाला ऐकू व्हायला ते केवढं पेन होते तुम्हाला इयरला म्हटलं तर तुम्ही त्यांना सांगता तुम्ही बोलू नका म्हणून सांगता. होय का नाही? नाहीतर ते म्युझिकचं साऊंड थोडं कम करा, ते ऐकू मला नाही, मला ते घ्यायला नाही व्हायले म्हणून सांग. होय का नाही? आता तुम्ही म्युझिक आहे तर चालू केलं तर त्याचं साऊंड कसं राहते? ते लई स्वीट मेलोडी राहते. होय काय नाही? तुम्हाला ते ऐकण्याला तुम्हाला ते लई आवडते पण. तो कोणची साऊंड लई चांगलं राहते, कोणची साऊंड बिलकुल भी चांगलं नाही राहते, तुम्हाला ऐकण्याला बी तुम्हाला नाही आवडते. होय काय नाही? तो असं हे साऊंड कसं प्रोड्यूस होते, ते आम्हाला कसं ऐकू येते? तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे आमचं? हाऊ साऊंड्स आर प्रोड्युस्ड. हाऊ साऊंड्स आर प्रोड्यूस. तुम्हाला हे साऊंड तुम्हाला ऐकू येते म्हटलं तर ते ऍक्च्युली कसं प्रोड्यूस होलंय? तुम्ही कवा तर विचार केला त्याच्याबद्दल? ते कसं ऐकू होते म्हटलं तर? ऑलवेज साऊंड इज प्रोड्यूस्ड थ्रू अ ऑब्जेक्ट. एक ऑब्जेक्ट असते, ते काय करते साऊंडला प्रोड्यूस करते. ते कसं प्रोड्यूस करते? व्हायब्रेशन होते फर्स्ट. व्हायब्रेशन होल्यानंतर वेव्स येते. ते वेव्स काय होते आम्हाला रीच होऊन, आमचं इयर्स राहते ना कानाला, रीच होऊन नंतर आम्हाला काय होते, आम्हाला ते साऊंड आम्हाला ते ऐकू येते. ओके. तो फर्स्ट काय होते, व्हायब्रेशन होल्यानंतर ते काय वेव्स राहतात नाही, वेव्स आमच्या इयरला टच करून नंतर आम्हाला साऊंड एक ऐकू येते. ओके. आता मी तुम्हाला इथं दाखवतो. एक मिनिट. येस. मी इथं सिम्युलेशन दाखवतो तुम्हाला. आय होप सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले. ओके. तुम्ही इथं काय बघायला सांगा मला, काय आले इथं? इथं साऊंड याले, याले काय नाही? तुम्हाला हे साऊंड ऐकू याले, टी म्हणे आले बघा. होय काय नाही? हे हे काय तुम्ही बघाला ना इन्स्ट्रुमेंट, ह्याच साऊंड आहे ते. ओके. आता ते साऊंड स्टार्ट होल्यानंतर काय व्हायला इथं तुम्ही इकडं काय बघायला तुम्ही? हे काय व्हायले इथं?
वेव्स याले ती होय काय नाही, वेव्स स्टार्ट होले ती. तो हे वेव्स काय हुआले, हे पोरगीला कानाला रीच हुआले. त्याच्यासाठी आम्हाला काय हुआले, साऊंड ऐकू आले. आता मी ह्याचं फ्रिक्वेन्सी थोडं जास्त करते बघा. ह्याची साऊंडची वेव्स काय होले बघा इथं, जास्त होले काय नाही. आता मी इथं कम करतो बघा. बघा, साऊंड ऑटोमॅटिकली काय होलं, स्लो होऊन सोडलं. येस. वेव्स बघा स्लो हुआलेत काय नाही. वेव्स तुम्ही इथं बघितलं तर काय हुआले, स्लो हुआले. आता मी आता जास्त केलं तर बघा, आणि एकदा मी करतो. येस. साऊंड मी जास्त केलं तर वेव्स बघा कसं आहे, इकडे तुम्ही बघितलं तर फास्ट हुआले. फास्ट वेव्स आले. तिला ऐकू आले, आम्हाला पण ते ऐकू आले होय काय नाही. ती मन लई इरिटेटिंग साऊंड वाटायले का नाही. आता मी हे तर कम करतो बघा ह्याचं फ्रिक्वेन्सी. कॅन यू सी काय हुआले, वेव्स स्लो हुलेत बघा इथं. वेव्स स्लो हुले ती, आम्हाला हळू ऐकू आले. तो हे ऑब्जेक्टच काय साऊंड आहे ना, फर्स्टली ते काय व्हायला इथं व्हायब्रेट व्हायलंय. तो ते व्हायब्रेशन द्वारा काय होते, एअर मध्ये ते काय आमचं हवा राहते ना, हवामध्ये ते वेव्स मुवमेंट व्हायला स्टार्ट होते ती. ते मुवमेंट कसं होते ने आम्हाला ते रीच होते. तो फर्स्ट हे व्हायब्रेशन होल्यानंतर हवामध्ये वेव्स मुवमेंट होऊन आमचं कानाला ते रीच होते. नंतर आम्हाला काय होते, आम्ही साऊंड आम्हाला ऐकू यायला स्टार्ट होते. येस. तर तुम्ही बघितलं कसं साऊंड साऊंडची वेव्स कसं वेव्स, फ्रिक्वेन्सी जास्त होलं तर वेव्स बघा इथं काय व्हायले, जास्त व्हायले ते. मी कम केलं तर कम होते. तो आता मी मीडियम ठेवते. तो सगळ्यांना समजलं कसं साऊंड प्रोड्यूस होतंय मन. सो व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज व्हेरी नेसेसरी. तुमचं साऊंड प्रोड्यूस व्हावं म्हटलं तर व्हायब्रेशन लई इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्ट व्हायब्रेट केलं तर म्हटलं तर आम्हाला काय होते, साऊंड ऐकू येते, नाहीतर आम्हाला साऊंड ऐकू नाही येते. येस. तो आम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, व्हायब्रेशन ऑफ द ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट काय आहे ना ते व्हायब्रेट व्हावं. नंतर एअर काय राहते, ह्याचं बाजू काय हवा राहते ने, ते हवा पण लई इम्पॉर्टंट आहे. हवा हुलं तर काय होते, ते आम्हाला आमच्याकडे वेव्स मुवमेंट व्हायला स्टार्ट होते. ऑब्जेक्ट पण व्हायब्रेशन होत असेल ना, तेव्हा ते मुवमेंट होऊन आम्हाला ते ऐकू येते. ओके. सो देर इज एअर अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड. हे काय सोर्स राहते ने, त्याच्या आजूबाजू हवा राहते. तर ते हवा काय होते, ऍज द सोर्स ऑफ साऊंड. हे आम्ही काय सांगतो इथे, हे ऑब्जेक्टला आम्ही काय सांगतो, सोर्स ऑफ साऊंड पण सांगतो. कशाला. आता मी ऑडिओ स्टॉप करते म्हणा. कशाला मी इथं मी ह्याला सोर्स ऑफ साऊंड सांगतो, सांगा मला. कशाला म्हटलं तर, हे ऑब्जेक्टला स्टार्ट केलं तर आम्हाला काय व्हायला, आम्हाला साऊंड ऐकू याले. सो दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्ट थ्रू विच वी कॅन हिअर द साऊंड. दिस इज द ऑब्जेक्ट, नॉट फर्स्ट, सॉरी. दिस इज द ऑब्जेक्ट थ्रू विच वी कॅन हिअर द साऊंड. हे ऑब्जेक्टला मी आता ऑडिओ स्टार्ट केलं तर आम्हाला ऑडिओ काय व्हायले, साऊंड ऐकू आले. सो हे ऑब्जेक्ट काय आहे, सोर्स आहे. ह्याला ऑन केलं तर आम्हाला साऊंड येते, नाहीतर नाही, होय काय नाही. सो ऍज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स, कसं हे ऑब्जेक्ट व्हायब्रेट होतंय नाही, तर त्याच्या बाजूला काय एअर राहते ना, ते हवा काय राहते ते पण व्हायब्रेट व्हायला स्टार्ट होते. तर ते व्हायब्रेट होणं काय होऊन सोडते, वेव्सला आमच्याकडं मुवमेंट करते ती. तो इकडे तुम्ही हे काय बघाला ना, हे सगळी साऊंड वेव्स आहे. आम्ही काय म्हणतो ह्यांना, साऊंड वेव्स आहे. तर ते आम्हाला रीच होऊन सोडते, आमची कानाला रीच होऊन नंतर आम्हाला ते ऐकू येते. इज इट क्लिअर? ओके. मी आणि एक पिक्चर तुम्हाला मी दाखवतो, एक मिनिट. 1 मिनिट. येस, तुम्हाला स्क्रीन दिसाले. येस. इथे तुम्ही बघितलं तर इथं काय आहे, हे आमचं कान आहे. हे आमचं कान आहे. तो कान मध्ये कसं पार्ट्स राहते इथं तुम्ही बघा.
फर्स्टली हे आमचं आउटर इयर मन सांगतो, हे मिडल इयर आहे, हे मिडल इयर आहे, आणि हे इयर ड्रम आहे, हे इयर कॅनल आहे, आणि हे ऑसिकलस आहे. तो हिअर इयर ड्रम काय तुम्ही बघायला नाही. एक मिनिट, थोडं मी झूम करतो मग. ओके. तो इयर ड्रमला काय होते, ते साऊंड वेव्स काय राहते ते ते येऊन रीच होते. इथं तुम्ही काय इयर ड्रम बघायला नाही, ते इयर ड्रमला काय होते, साऊंड येऊन रीच होते. तो ते साऊंड तिथे रीच होल्यानंतर आम्हाला ते सेन्सेशन व्हायला स्टार्ट होते. नंतर आम्हाला काय होते, इथं इयर ड्रमला ते साऊंड वेव्स रीच होल्यानंतर ते साऊंड वेव्स काय होते, ब्रेनला रीच होते. दोज व्हायब्रेशन्स, साऊंडची काय व्हायब्रेशन्स राहते ते ब्रेनला रीच होते. नर्व्स नर्व्स आमच्या इयर मध्ये काय नर्व्स राहते ते ते नर्व्सच्या द्वारा ब्रेनला रीच होऊन नंतर आम्हाला काय होते, साऊंड आम्हाला ऐकू येते. तो हे सगळं प्रोसेस इट हॅपन्स इन सेकंड्स, लेस दॅन सेकंड्स, मिली सेकंड्स मध्ये होते. तो आता मी बोलाले तुमचं संग, तुम्हाला मी कसं बोलाले तुम्हाला ते ऐकू आले काय नाही. तो केवढं फास्ट साऊंड प्रपोगेट होते, केवढं फास्ट साऊंड ट्रान्समिट होते बघा. तुम्ही कसं असं बोलाले नाही, माझं आजूबाजू काय हवा आहे ने ते मुवमेंट क्रिएट करून ते साऊंड वेव्स माझं मायक्रोफोन तुम्हाला रीच आउट व्हाले. तुमची इयर मध्ये काय इयर ड्रम्स आहे ने ते काय करायला ती ब्रेनला थ्रू नर्व्स, नर्व्सची द्वारा ते साऊंड वेव्स तुम्हाला ब्रेनला रीच करून तुम्हाला ते साऊंड ऐकू आले. मी कसं बोलाले तसं तुम्हाला ते ऐकू आले. होय काय नाही. तो दिस इज द प्रोसेस, साऊंड हाऊ इट इज प्रोड्युस्ड अँड हाऊ वी हिअर द साऊंड. ओके, साऊंड कसं प्रोड्यूस होते आणि आम्हाला कसं ते आम्हाला ऐकू येते, मग हे प्रोसिजर होते. ओके. तो फर्स्टली हाऊ साऊंड इज प्रोड्युस्ड, साऊंड कसं प्रोड्यूस होते मला सांगा. साऊंड फर्स्ट ऑफ ऑल प्रोड्यूस होते सोर्स ऑफ साऊंडचं स्टार्ट होऊन व्हायब्रेट होल्यानंतर. सोर्स ऑफ साऊंड सॉरी, सोर्स ऑफ साऊंड काय असेल, सोर्स ऑफ साऊंड माइट बी दी ऑब्जेक्ट, माइट बी दी लिव्हिंग थिंग, होय काय नाही. तो ते ऑब्जेक्ट कसं व्हायब्रेट व्हायला स्टार्ट होते तसं काय होते, साऊंड आजूबाजू काय हवा राहते नाही ते वेव्स क्रिएट करते ते साऊंड वेव्स आम्हाला रीच होते. होय काय नाही. तो ते आम्हाला रीच होल्यानंतर आमचं काय इयरचं काय इयर ड्रम राहते ने तिथं वेव्स रीच आउट होऊन नर्व्स थ्रू दे गो टू द ब्रेन, ब्रेनला जाते, नंतर आम्हाला साऊंड ऐकू येते. ओके. येस. ऑल राईट. आता आम्ही आणि एक इथं विषय बघू आपण. येस, सगळ्यांना माझं स्क्रीन दिसाले. ओके. तो हे काय हे काय आम्ही इथं डिस्कस करालो म्हटलं तर हे आम्ही इकडं वोकल कॉर्ड्स बद्दल डिस्कस करालो. वोकल कॉर्ड्स इट इज अ पार्ट ऑफ लॅनेक्स मन सांगतो मी. तर इथं काय हुआले, तो इथं आमचं काय वोकल कॉर्ड्स राहते ने त्याचं व्हायब्रेशन ते काय व्हायब्रेशन होते ना वोकल कॉर्ड ती, त्याच्यासाठीच आम्हाला ते साऊंड आमचं साऊंड आम्ही बोलायला व्हायले. तो हे वोकल कॉर्ड्स पण लई इम्पॉर्टंट राहते. ते कुठं राहते, ते आमचं थ्रोट मध्ये राहते इथं. हे आमचं माउथ आहे, होय काय नाही. इथे तुम्ही काय बघाला, हे थ्रोट आहे. सो थ्रोट मध्ये इकडं काय हायलाइटेड आहे ने ते वोकल कॉर्ड्स आहे. इथे तुम्ही बघा. तो हे वोकल कॉर्ड्स काय होते म्हटलं तर आमचे लंग काय राहतात ने, आमचं लंग्स मध्ये काय एअर राहते ने ते इकडे ते ट्रान्समिट होते. तर ते एअर पास ऑन होल्यानंतर ट्रान्समिट होण्यासाठी हे वोकल कॉर्ड्स व्हायब्रेट व्हायला स्टार्ट होते ती. तर ते व्हायब्रेट व्हायनंतर आमच्याकडं साऊंड येते. आम्ही आमचं वर्ड्स घालून आम्ही बोलायला स्टार्ट करतो. ओके. सो दिस इज हाऊ वी स्पीक. आम्ही कसं बोलतो म्हटलं तर हे वोकल कॉर्ड्स मध्ये काय हवा येऊन ते व्हायब्रेट होते ने त्याच्यासाठी आम्ही बोलायला स्टार्ट करतो. ओके. येस. So how is sound produced? How can we talk and we how sound is heard? ते आम्ही इथं डिस्कस केलो. ओके. येस.
तो इथं आणि एक आम्ही न्यू वर्ड इथं शिकतो, ते काय म्हटलं तर अकॉस्टिक्स. अकॉस्टिक्स अकॉस्टिक्स म्हटलं तर काय? इट इज अ सायन्स ऑफ साऊंड. द सायन्स ऑफ साऊंड म्हणून सांगतो मी. द सायन्स ऑफ साऊंड, रेझोनन्स, including the including the production, propagation, and effects of sound. Production, propagation, effects of sound is called as acoustics. तो प्लीज हे नोट डाउन करूंगा. What do you mean by acoustics? It is the science of sound resonance, including the production, propagation, and effects of sound. त्याला आम्ही acoustics पण. This is actually a terminology. हे एक सायन्सचं टर्मिनॉलॉजी आहे. त्याला आम्ही काय म्हणतो? प्रोडक्शन, प्रोपोगेशन आणि साऊंडची इफेक्ट्स बद्दल ते आम्ही सायन्स द्वारा तुम्ही काय तर सांगायला म्हटलं तर आम्ही काय म्हणतो ह्याला? अकूस्टिक्स म्हणून सांगतो. ओके. इट मीन्स अकूस्टिक्स. इट इज नथिंग बट सायन्स ऑफ साऊंड. साऊंडचं विज्ञान म्हणून सांगतो मी ते वर्डला अकूस्टिक्स म्हणून. ओके. येस. नाव नेक्स्ट. साऊंडला आम्ही कोणत्या युनिट्स मध्ये मेजर करतो? सो साऊंड इज मेजर्ड इन. साऊंड इज मेजर्ड इन कोणत्या युनिट्स मध्ये मेजर करतो तुम्हाला माहित आहे? सो साऊंड इज अ मेजर्ड इन अ युनिट. इट इज मेजर्ड इन अ युनिट कॉल्ड कॉल्ड डेसिबल. आम्ही काय म्हणतो त्याला? डेसिबल म्हणून सांगतो. तो ह्याला डीबी म्हणून मी लिहितो. सो डेसिबल इज द मेजरिंग युनिट ऑफ साऊंड. तो साऊंड मध्ये साऊंड आम्ही कसं मेजर करतो? युनिट्स कोणची युनिट्स मध्ये मेजर करतो? डेसिबल मध्ये मेजर करतो. सो प्लीज मेक अ नोट ऑफ दीज टू पॉइंट्स. हे दोघी पॉइंट्स नोट करून घ्या तुम्ही. येस, लिहला तुम्ही? लिहून घेतला? ओके. येस. सो नेक्स्ट इज प्रपोगेशन ऑफ साऊंड म्हटलं तर काय? प्रपोगेशन ऑफ साऊंड. सो प्लीज मेक अ नोट ऑफ इट. मी कसं लिहायले ते तुम्ही नोट डाउन करून घ्या. प्रपोगेशन ऑफ साऊंड. साऊंड एक मिनिट मी खाली लिहून सोडतो म्हणा. साऊंड is said to be propagated. Said to be propagated when sound waves spread in all directions. Spread in all directions
फ्रॉम अ सोर्स ऑफ साउंड. येस. साऊंड प्रोपोगेशन ऑफ साऊंड म्हटलं तर काय, कवा आम्ही सांगतो की साऊंड प्रोपोगेट व्हायले, कवा ते प्रोड्यूस व्हायले म्हटलं तर कवा आम्ही सांगतो सांगा. कवा साऊंड वेव्स काय राहतात ते, मी बघितलं साऊंड वेव्स कसं राहतात म्हण, होय काय नाही. तो कवा ते साऊंड वेव्स स्प्रेड होते सगळ्या डायरेक्शन्स मध्ये, ते स्प्रेड होलं तर आम्ही काय सांगतो, साऊंड इज सेट टू बी प्रपोगेटेड म्हण सांगतो. ते कसं स्प्रेड व्हायले ते, सोर्स ऑफ साऊंड काय राहते ना, ऑब्जेक्ट आमचं काय ते ऑब्जेक्ट राहते ना. सो ऑब्जेक्ट ना, त्याचं ते व्हायब्रेट कसं होतंय ना, तसं आम्हाला काय व्हायले, साऊंड वेव्स सगळ्याकडे स्प्रेड व्हायले ती, होय काय नाही. ते वेव्स स्प्रेड होल्यानंतर आम्ही काय सांगतो, साऊंड इज सेट टू बी प्रोपोगेटेड अथवा प्रोड्यूस्ड म्हण सांगतो आम्ही. ओके. तो हे काय साऊंड हाय राहते की नाही, ते काय सोर्स ऑफ. सो सोर्स ऑफ साऊंड कॅन बी an object or a living thing. येस. हे तुम्ही नोट डाउन करून घ्या. प्लीज मेक अ नोट ऑफ इट. येस. लिवला तुम्ही? एव्हरीबडी रोट? येस. सो आता आम्ही मीडियम ऑफ प्रोपोगेशन ऑफ साऊंड बद्दल डिस्कस करू. आम्ही मीडियम ऑफ. येस. तो मीडियम ऑफ प्रोपोगेशन म्हटलं तर काय, मी आता तुम्हाला डिस्कस केलो ने, तुम्हाला ते काय मी सिम्युलेशन दाखवले ने, त्याच्यामध्ये काय व्हाल तर त्याच्यामध्ये एअर होतं. ते साऊंडचं ऑब्जेक्ट काय होतं ने, त्याचा आजूबाजूला काय होतं, हवा होतं, एअर होतं. सो ते एअर साठी काय व्हाल, ते साऊंड वेव्हचं मुवमेंट होणं आमचं पर्यंत याल ते होतं, आमच्या कानाला ते ऐकू याल तर, होय काय नाही. तो मीडियम ऑफ प्रोपोगेशन म्हटलं तर काय काय होतंय. So it is a substance around the source of sound. A source of sound can be an object or a living thing. होय काय नाही. ते ऑब्जेक्ट आजूबाजू काय सोर्स राहते ने, काय सबस्टन्स राहते ने, ते काय करते, साऊंड वेव्सला स्प्रेड करते, ती सगळ्या डायरेक्शन मध्ये साऊंड वेव्सला स्प्रेड करते. त्याला आम्ही काय म्हण सांगतो, मीडियम ऑफ प्रोपोगेशन म्हण सांगतो. द सबस्टन्स अराउंड अ source of sound which sound waves spread is called medium of propagation of sound मन सांगतो मी. ओके, प्लीज मेक अ नोट ऑफ इट. तो मीडियम, तीन मीडियम राहते. फर्स्ट वन इज सॉलिड्स, सेकंड वन इज लिक्विड्स एंड थर्ड वन इज गॅस. ओके. लिहिला तुम्ही? प्लीज मेक अ नोट ऑफ इट. ओके. तो आता
मी तुम्हाला एक सिम्युलेशन दाखवतो मग. सो येस, सगळ्याला दिसाले. ओके, सो द फर्स्ट वन, व्हायब्रेशन म्हटलं तर काय असेल? सॉलिड्स, लिक्विड्स, गॅसेस, हाऊ टाईट और लूज समथिंग इज, फास्ट मुवमेंट्स बॅक अँड फोर्थ और फ्रॉम साइड टू साइड, हाई फ्रिक्वेन्सी अँड शॉर्ट वेव लेंथ. व्हायब्रेशन मध्ये काय होते? फास्ट मुवमेंट होते ऑब्जेक्टच. इट माइट बी बॅक अँड फ्रंट अथवा साइड टू साइड. सो व्हायब्रेशन म्हटलं तर फास्ट मुवमेंट्स होते. मीडियम म्हटलं तर काय? मीडियम म्हटलं तर काय? हाऊ टाइट और लूज समथिंग इज, सॉलिड्स, लिक्विड्स, गॅसेस, लो पार्ट ऑफ वे, फास्ट मुवमेंट्स बॅक अँड फोर्थ और फ्रॉम साइड टू साइड. मीडियम म्हटलं तर काय? इट माइट बी सॉलिड्स, लिक्विड्स अथवा गॅसेस. होय काय नाही? मीडियम म्हटलं तर तीन मीडियम्स आता तर सांगितलं तुम्हाला मी. क्रेस्ट म्हटलं तर काय? क्रेस्ट म्हटलं तर हे काय, साऊंड वेव्स प्रोड्यूस होते ना, त्याच्यामध्ये पार्ट्स येतात. तो द हायेस्ट पार्ट ऑफ वेव, वेव्स वरची भाग काय राहते ना, हायेस्ट पार्ट काय राहते ते, त्याला आम्ही क्रेस्ट म्हणून सांगतो. ओके, नेक्स्ट. ट्रफ म्हटलं तर काय? ट्रफ इज नथिंग बट ते काय, साऊंड वेव्स राहते ते. साऊंड वेव्स खालचा भागला आम्ही लो पार्ट ऑफ वेव, त्याला आम्ही ट्रफ म्हणून सांगतो. ओके. डेसिबल, डेसिबल म्हटलं तर मेजरमेंट ऑफ साऊंड. येस, आम्ही साऊंड डेसिबल्स मध्ये मेजर करतो. नाव. पिच म्हटलं तर काय? पिच आम्ही कुणासंग तर काय तर बोलायला टायमाला, ए तुझं पिच लो कर रे. युजली कोण तुम्ही गात असतील, वेन यू आर सिंगिंग, तेव्हा आम्ही म्हणतो लो पिच घ्या, हाय पिच घ्या म्हणतो काय नाही. तो पिच म्हटलं तर काय? व्हॉट हॅपन्स? इट इज हाऊ हाय और लो द साऊंड इज. केवढं जोर अथवा केवढं कम एकच साऊंड आहे म्हणून सांगतो आम्ही. हाय पिच मध्ये काय होते? हाय पिच मध्ये काय होते? इट इज फ्रिक्वेन्सी हाय अँड शॉर्ट वेव लेंथ. सो हाय पिच मध्ये लई जोर त्यांनी बोलते, होय काय नाही, त्याचा वेवलेंथ शॉर्ट असते, फ्रिक्वेन्सी जास्त असते. लो पिच म्हटलं तर हाय पिचचा ऑपोजिट, लोअर फ्रिक्वेन्सी, लॉंग वेवलेंथ. साऊंड म्हटलं तर काय? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हे एक एनर्जीचा फॉर्म आहे, दॅट ट्रॅव्हल्स ॲज वेव्स थ्रू मॅटर. ते काय आम्ही सांगतो, साऊंडला हे एक एनर्जीचं फॉर्म आहे. ते कसं ट्रॅव्हल करते? वेव्स द्वारा ट्रॅव्हल करते, ते पण मॅटर मध्ये. मॅटर मध्ये म्हटलं तर आयदर लिक्विड, गॅसेस और सॉलिड. व्हॉल्यूम म्हटलं तर काय? हाऊ लाऊड और अ क्वाइट अ साऊंड इज. हाय काय नाही, जास्त व्हॉल्यूम ठेवा, कम व्हॉल्यूम ठेवा. कवा म्हणतो मी, तुम्हाला लई जास्त ऐकू मतलब लाऊडली पाहिजे असेल तर व्हॉल्यूम जास्त करतो. येस. सो फोर्स म्हटलं तर काय? फोर्स म्हटलं तर हाऊ हार्ड यू पुश और पुल समथिंग. केवढं तुम्ही जास्त फोर्स घालून काय तर पुश तर करता, नाही तर पुल तर कराला. डिस्टन्स म्हटलं तर हाऊ फार और क्लोज यू आर. ते डिस्टन्स काय आहे साऊंड ट्रॅव्हल करायला, केवढं तुम्ही समीप आहे नाहीतर केवढं तुम्ही दूर आहे. टेन्शन म्हटलं तर काय? इट इज हाऊ टाईट और लूज समथिंग इज. केवढं टाईट आहे एक ऑब्जेक्ट मध्ये सगळी वेव्स, लूज आहे काय. ओके. थिकनेस म्हटलं तर हाऊ बिग और वाईड इट इज. केवढं मोठं नाहीतर केवढं वाईड आहे म्हण, त्याला आम्ही थिकनेस म्हण सांगतो. ओके, 1 मिनिट. येस. आता आम्ही थोडं साऊंड एनर्जी, नॉट साऊंड एनर्जी बघे बघू आम्हाला. कार हॉर्नचं साऊंड येते, ऑब्विसली त्याला आम्ही साऊंड एनर्जी म्हणून सांगतो. विसल, पोलीस ऑफिसर्स विसल मारतात की, ट्रॅफिक पोलीस, नंतर तुमच्या स्कूलमध्ये पी टीचर्स असतील ना, त्यांनी पण विसल मारते, ते काय होते? ते साऊंड येते, तो त्याचा साऊंड एनर्जी राहते. वाईन चाइम्स, हे तुम्ही घरात घालत असशील ना, हवा आला तर ते असं मुवमेंट होऊन साऊंड येते काय नाही. येस, सो इट प्रोड्युसेस साऊंड. पार्टी हॅट, ते बर्थडे मध्ये तुम्ही काय घालून घेता हॅट, ते काय तर साऊंड तुम्हाला ऐकू येते, ते काय तर साऊंड प्रोड्यूस करते नाही, तो इट इज नॉट साऊंड एनर्जी.
लॉलीपॉप, लॉलीपॉप काय तर साऊंड तुम्हाला ऐकू येते त्याचं लॉलीपॉपचं? नो, साऊंड एनर्जी नाही राहते त्याच्यामध्ये. क्रेयॉन्स, तुम्ही कलर करायला काय उपयोग करता क्रेयॉन्स, त्याचं साऊंड येते? नो, नॉट साऊंड एनर्जी. गिटारचं साऊंड येते? ऑब्विसली ते एक म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे, राईट. सँड कॅसल, तुम्ही रेतचं ते काय कॅसल बनवता नाहीतर घर बनवलं तर त्याचं काय तर साऊंड येते काय? नो, साऊंड नाही येते. सेलफोनचं साऊंड येते? येस, येते. शूजचं साऊंड येते काय? नो, तुम्ही आता शूज घालून घेतला तर काय तर साऊंड आले त्याचं? नाही. ड्रम्सचं साऊंड येते? ऑब्विसली ते एक साऊंड एनर्जी आहे. येस. तो आय होप सगळ्यांना साऊंड म्हटलं तर काय, साऊंड कसं प्रोपोगेट होते, साऊंड आम्हाला कसं ऐकू होते, कोणचं साऊंड एनर्जी आहे, कोणचं साऊंड एनर्जी नाही आहे, साऊंड मध्ये कोणची कोणची नवीन नवीन टर्म्स येते ती. तो हे सगळ्या टॉपिक्स तुम्हाला अंडरस्टँड हुलेमान म्हणून घेतो. तुम्हाला काय पण डाऊट असेल तर प्लीज तुम्ही चॅट बॉक्स मध्ये नाहीतर घाला, नाहीतर तुम्ही थ्रू माईक अनम्यूट करून पण बोल असशील. सो आजचा क्लास इथंच संपवा मन. थँक यू व्हेरी मच. जय हिंद, जय विद्याशक्ती.